हजारो वर्षांपासून शौर्याचा इतिहास लपवून ठेवला। जर हा स्तंभ नसता तर 1818चा इतिहास हा शूरवीरांच्या रक्ताप्रमाणे भीमा नदीत वाहून गेला असता। नमस्ते, मी सचिन गुळिक। या हिस्ट्री बाय सचिन गुळिक या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। नववर्षाच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आहेत आणि 1 जानेवारी या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून जो बहुजनांचा लोंढा अभिवादन करण्यासाठी आपल्या पूर्वजांच्या पूर्ण इतिहासाचा पुनरावृत्तीचा परत एकदा दर्शन घेण्यासाठी या भीमा कोरेगावच्या स्थळावरती नतमस्तक होत असतो। साम्राज्यवादी युद्धातील एका रक्तरंजित लढाईची स्मृती जतन करणारे स्मारक म्हणजे भीमा कोरेगावचा विजय स्तंभ। लढाई जेव्हा हक्क आणि आत्मसन्मानाची येते तर तेव्हा प्रत्येक शूरवीराच्या अंगी हजारो हत्तींचं बळ सामावलेलं असतं आणि याचं सर्वात उत्तम प्रतीक म्हणजे भीमा कोरेगावचा विजय स्तंभ। ब्रिटिश सरकार हे कोणावरही सहजासहजी उदार होणारं सरकार नव्हतं किंवा त्यांची वृत्ती सुद्धा तशी नव्हती। साम्राज्यवादी आणि विस्तारवादी धोरणानं आलेल्या ह्या ब्रिटिश सरकारने महाराष्ट्रामध्ये पेशवाईचा अंत करण्यास कारणीभूत ठरलेल्या या शूरवीरांच्या स्मृतीस्थळाला, या शूरवीरांच्या आठवणीसाठी पुण्यापासून 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती एक स्मारक उभा केलं। त्याला आपण भीमा कोरेगावचं विजय स्तंभाचं स्मारक असं म्हणतो। हेच ते स्मारक आहे ज्याला 1 जानेवारी या तारखेला महाराष्ट्रातील बहुजन समाज हा अभिवादन करण्यासाठी त्या स्मारकाजवळ येत असतो। या स्मारकाचा विशेष काय आहे तर ब्रिटिश सरकारने आपल्या सत्तेसाठी किंवा आपल्या सत्तेला मजबूत करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी इथं प्राणाची आहुती दिली आणि जे लोक जखमी झाले होते तर त्या जखमी झालेल्या आणि प्राणाची आहुती देणाऱ्या युरोपियन आणि भारतीय सैन्याच्या स्मृतीप्रित्यर्थ काहीतरी मजकूर ठेवलेला होता। मग त्या मजकुराचा अर्थ किंवा मजकूर कोणता असेल तर विजय स्तंभावरचा मजकूर हा सांगतो की ब्रिटिश सैन्याच्या पूर्वेकडील सर्वात अभिमानास्पद विजयांपैकी एक विजय म्हणजे कप्तान स्टॉटन व त्यांच्या सैनिकांनी कोरेगाव भीमा ह्या गावाचं केलेलं संरक्षण। म्हणजेच पेशवे बाजीराव दुसरा पेशवा तर हा पेशवा पुण्यावरती आक्रमण करण्याच्या भूमिकेत असतानाच भीमा नदीच्या काठावरती भीमा कोरेगाव ह्या गावाचं संरक्षण आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचं किंवा पुणे शहराचं संरक्षण करण्याची जबाबदारी ह्या कॅप्टन स्टॉटन आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत असणाऱ्या ह्या जवळपास 834 सैनिकांच्या फौजेनं निकराची लढाई करून दाखवलेलं होतं। हे शौर्य इतिहासामध्ये सर्वात मोठं होतं। कदाचित इतिहासकारांना ह्या लढाईचं महत्व हे लिहायचंच नव्हतं किंवा तुमच्या आमच्या समोर सांगायचंच नव्हतं आणि म्हणूनच आज भीमा कोरेगावचा जो इतिहास आहे किंवा भीमा कोरेगावची जी प्रसिद्धी आहे तर अपेक्षेपेक्षा जास्त होते। कारण का ते इतिहासकारांनी याच्यावरती लिहिलेलं नाही किंवा इतिहासकारांना त्यावरती लिहायचं नव्हतं। हजारो वर्षांची गुलामगिरी होती आणि या हजारो वर्षांच्या गुलामगिरीमध्ये इथं असणाऱ्या अस्पृश्य जाती समुदायाबद्दल नेहमी संशयाने बघितलं जात होतं। परंतु जाती व्यवस्थेच्या या उतरंडीमध्ये जाती व्यवस्थेच्या वरच्या थरातील काही व्यक्तींनी अस्पृश्य जाती समुदायाच्या काबिलियतवरती, त्यांच्या शौर्यावरती आणि त्यांच्या निष्ठेवरती जेव्हा संशय घ्यायला सुरुवात केली तर त्यावेळी हा संदेश खूप मॅटर करतो आणि त्याचं प्रतीक म्हणजेच काय आहे तर भीमा कोरेगावचा विजय स्तंभ आहे। या संदेशामध्ये सांगतात की अस्पृश्यांमध्ये शौर्य आणि सामर्थ्य यांचा अभाव असल्याचा दावा ह्या जाती व्यवस्थेने केला असतानाच याच गुणांच्या बळावरती आपल्या पूर्वजांनी केलेली कामगिरीची आठवण म्हणून या स्थळाकडे पाहिलं जातं। हे स्थळ म्हणजे ह्या भीमा कोरेगावचं विजय स्तंभ हे स्थळ आहे। काही इतिहासकारांच्या मते ही लढाई महार विरुद्ध पेशवा, काही लोकांच्या मध्ये ही लढाई जाती व्यवस्थेची होती, ही लढाई जातीता किंवा अस्पृश्यता नष्ट करण्याची होती। परंतु एक लेखक आहेत भीमराव बनसोड आणि भीमराव बनसोड यांच्या मते ही लढाई कशा स्वरूपाची होती, ह्या लढाईमध्ये ज्यांनी आपल्या प्राणपणाने लढाई केलेली होती किंवा ब्रिटिशांना मदत केलेली होती तर त्यांचं काय मत होतं तर ते सांगतात की इंग्रजांकडून त्यांना वेळेवरती पगार मिळत होता आणि खाल्लेल्या मिठाला जागावं केवळ याच उद्देशाने इथं असणारा बहुजन सैनिक, बहुजन शूरवीर हा फक्त पेशव्यांच्या विरोधामध्ये प्राणपणाने लढला असं अजिबात नाही। त्यांचं असं मत आहे की सरंजामी व्यवस्थेमध्ये, सरंजाम म्हटलं जातं हे पुण्याच्या पेशवा यांना, तर सरंजामी व्यवस्थेमध्ये सर्वच बहुजन म्हणजेच दलितांना जे माणुसकीहीन जीवन जगावे लागत होतं आणि त्याचा कळस हा पेशवाईमध्ये झालेला होता आणि म्हणून
मनुस्मृतीच्या सर्वच नियमांचं काटेकोरपणे पालन हे पेशवाईच्या कालावधीमध्ये म्हणजे दुसरा बाजीराव पेशवा यांच्या कालावधीमध्ये चालत होतं। आता सर्वात महत्त्वाचं की त्याचाच एक भाग म्हणून पेशवाईमध्ये दलितांच्या गळ्यात गाडगं आलं होतं आणि कमरेला झाडू लावून त्यांना दिवसभर फिरावं लागत होतं। प्रसंगी भर दुपारच्या वेळेत जेव्हा सूर्य डोक्यावरती असतो म्हणजे ऊन भर तापलेलं असतं, तर अशा उन्हामध्ये आणि त्याची सावली फक्त त्याच्याच पायामध्ये पडते, तर सावलीचाही विटाळ व्हावा हे मनुस्मृतीने दिलेल्या आणि घातलेल्या लिहिलेल्या काटेकोरपणे नियमांचं पालन केलं जात होतं हे पेशवाईच्या कालावधीमध्ये काटेकोरपणे। आणि याचाच परिणाम म्हणजेच काय तर त्या सगळ्यांचा द्वेष म्हणजे या सर्वांची चीड ही महार जातीला किंवा कम्युनिटीला होते आणि म्हणून तिचा द्वेष त्यांनी कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये पेशवाईचा अंत करून केलेला होता। ही जाती व्यवस्थेचा अंत सुद्धा आहे असं सुद्धा लेखकाला आपल्याला सुचवायचं आहे। आणि याच लढाईचं स्मारक हे इंग्रजांनी त्यांच्या आठवणीसाठी आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भीमा कोरेगाव या ठिकाणी बनवलेलं होतं। मित्रांनो, एमपीएससीचा अभ्यास करत असताना भीमा कोरेगावच्या लढाईवरती आयोगाकडून किती प्रश्न येतील माहित नाही, परंतु इतिहासामध्ये अशी एखादी घटना असते की जी घटना ही साम्राज्यवादी व्यवस्थेमध्ये एक रक्तरंजित इतिहास घडवून जाते आणि इतिहासकारांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं। या घटनेची इत्यंभूत माहिती आपल्याला असायला पाहिजे। भलेही तुम्ही त्या रस्त्याने जाता येता, भलेही त्या रस्त्याने जात जरी नसला तरी इतिहासामध्ये अशी एक अनिर्णित लढाई, अशी एक व्यवस्था संपवण्याची लढाई होती आणि ह्या लढाईबद्दल तुम्हा सगळ्यांना माहिती असावंच। आणि अशी अपेक्षा करतो की यातून जे काही प्रश्न येतात हे सगळेचे सगळे प्रश्न आयोगाकडूनचे तर इथं कव्हर होणारच आहे। त्याचबरोबर एक अनटोल्ड हिस्ट्री, एक अज्ञात इतिहास किंवा एक विशेष प्रकारचा इतिहास जो आपल्यापर्यंत पोहोचत नाही, जो डिटेल्स मध्ये, तर तो इतिहास मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। भीमा कोरेगावच्या लढाईला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। ही लढाई फक्त दोन सत्तांमध्ये नव्हती। ही लढाई ब्रिटिशांना फक्त पुण्यावरती कब्जा करायचा नव्हता। ह्या लढाईचा उद्देश हा फक्त साम्राज्यवादी विस्तार नव्हता, तर ह्या लढाई स्वाभिमानाची होती, ही लढाई हक्कांची होती, ही लढाई साम्राज्य विस्ताराची होती, ही लढाई ब्रिटिशांच्या धारणेतून एक राजकीय होती, ही लढाई स्वतःच्या आत्मसन्मानाची होती, ही लढाई अस्पृश्यता निर्मूलनाची होती, ही लढाई ह्या जाती व्यवस्थेच्या बेड्या तोडण्यासाठीची लढाई होती। आणि ह्या लढाईमध्ये ज्यांनी आपलं प्राणाची आहुती दिलेली आहे, आपलं बलिदान दिलेलं होतं, तर याच्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांच्या आठवणीसाठी हा विजयस्तंभ उभा केलेला होता। आणि या विजयस्तंभाला नमन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र देशभरातून हे बहुजन बांधव या भीमा कोरेगाव या ठिकाणी आपला एक उत्सव, आपला एक महोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येत असतात। जाती व्यवस्थेचे चटके सोसणाऱ्या ह्या महाराष्ट्रातील ह्या जाती समुदायापैकी एक महिला, एक मुलगी आहे। कदाचित आपल्याला एमपीएससी करत असताना किंवा आपल्याला अतिरिक्त वाचन करत असताना आपली वयाची बरीच वर्ष उलटून गेलेली असतात, परंतु स्त्री शिक्षणाची कास आणि स्त्री शिक्षणाची सुरुवात करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शाळेतून वस्ताद लहुजी बुवा साळवे यांचे बंधू शिवाजीराव साळवे यांची मुलगी होती मुक्ता साळवे। आणि या मुक्ता साळवे यांनी इंग्लंडच्या महाराणीला एक पत्र लिहिले होते। या पत्रामध्ये त्यांनी मुद्दाम उल्लेख केला होता की इथली जाती व्यवस्था कशी आहे आणि ह्या जाती व्यवस्थेनं हजारो वर्षांपासून इथं असणाऱ्या मनुष्य जातीला किंवा मनुष्य प्राण्यांना हे एक आपल्यापासून वेगळं कसं ठेवलेलं आहे। भलेही इथं एकच समुदाय जरी असला तरी जाती व्यवस्थेच्या माध्यमातून एका समुदायाला गावाच्या बाहेर आणि एका समुदायाला आतमध्ये ठेवलं जातं। तर याच्या पत्राचा उल्लेख हा मुक्ता साळवे यांनी केला होता। तर पुणे विद्यापीठातील इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर मॅडम यांच्या पुस्तकाचा मी संदर्भ देऊन त्यांच्या पुस्तकातून जो काही मेसेज किंवा जो काही निबंध आहे, या निबंधातील काही भाग हा मुक्ता साळवे यांनी जवळपास ह्या इंग्लंडच्या महाराणीला पाठवला होता। त्या आपल्या निबंधातली काही सारांश मी तुम्हाला वाचून दाखवतोय। त्यामध्ये म्हणतात की ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडे पाहावे, तो व त्यासारखे दुसरे धर्म ह्या पृथ्वीवरून नष्ट होतील व अशा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येवो। मुक्ता साळवे पुढे लिहितात की आम्हा गरीब मांग महाराज हाकून देऊन म्हणजे तिथनं हाकलून देऊन मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसलेले आहेत, म्हणजे जाती व्यवस्थेच्या वरच्या पटीतील हे लोक बसलेले आहेत। परंतु इतकेच नाही, त्या इमारतीच्या पायात आम्हास तेल आणि सेंदूर पाजून तिथं पुरण्याचा आणि आमचा निर्वंश करण्याचा
क्रम चालविला आहे. दुसऱ्या बाजीरावाचं राज्य होतं आणि त्या समयी मांग आणि महार हे कोणी तालीम खाण्यापुढून गेला तर गुल टेकडीच्या मैदानात त्यांच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून खेळला जात होता. आणि याचा साक्ष देते हे गुल टेकडीचं मैदान. आज गुल टेकडीवरती मानवी वस्तीमुळे तिथं ते त्यांच्या खेळण्याचं अस्तित्व समाप्त जरी झाले असलं परंतु हा इतिहास आपल्याला नाकारता येत नाही. याला संदर्भ डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर मॅडम यांच्या पुस्तकातून दिलेला आहे. आणि हे लेक्चर बनवण्यासाठी मी जवळपास 4 ते 5 दिवस अनेक संदर्भ पुस्तकांचा शोध घेत होतो आणि सुगावा प्रकाशनमधून मला बरेच संदर्भ मिळाले. त्याचबरोबर हा पॉइंट खूप सेन्सिटिव्ह आहे, हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे आणि हा विषय सेन्सिटिव्ह असल्यामुळं यातील प्रत्येक शब्द हा संदर्भासहितच बोलला जातोय, यातील प्रत्येक उल्लेख हा संदर्भासहितच केला जातोय. जर कोणाला हे संदर्भ ग्रंथ हवे असतील तर तुम्हाला ठिकाण आणि त्यांचं साहित्य हे तुम्हाला सांगितलं जाईल. मुक्ता साळवे यांनी इंग्लंडच्या महाराणीला लिहिलेल्या निबंधामधला काही सारांश मी तुम्हाला सांगितला. परंतु 2000 मध्ये जब्बार पटेल सोलापूरचे आहेत आणि जब्बार पटेल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक मूव्ही बनवला, एक पिक्चर बनवला. कदाचित तुम्ही जर पाहिला नसेल तर YouTube वरती फ्री मध्ये अवेलेबल आहे, नक्कीच बघा. परंतु त्यामध्ये इथं अस्पृश्यांची अवस्था कशा पद्धतीची होती हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे की भारतामध्ये इतिहास शिकत असताना जशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या इतिहासाच्या शाखा बनतात तशाच पद्धतीने एक दलित इतिहास, एक बहुजन इतिहास याची सुद्धा शाखा बनते. आणि कदाचित तुमच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये ह्या सगळ्या कंटेंटचा 100% फायदा होणार आहे. जब्बार पटेल यांच्या मूव्ही मध्ये दाखवलेला आहे की कसा कमरेला खराटा आणि गळ्यामध्ये गाडगं बांधलं जात होतं. सर्वात महत्वाचं की आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी केलेलं होतं. त्याच पद्धतीनं औरंगाबादचे गवपी ए गवळी या सरांनी सुद्धा पेशवेकालीन अस्पृश्यता या पुस्तकामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला होता की जर अस्पृश्यांना घराच्या बाहेर पडायचं असेल तर भर दुपारी पडावं लागत होतं. त्यांच्या हातामध्ये कंपल्सरी काठी असायची आणि काठी त्यांनी वाजवत जायचं जेणेकरून समोरून येणाऱ्या सवर्ण व्यक्तीला समजेल की समोरून कोणीतरी अस्पृश्य व्यक्ती येतोय, म्हणजेच तो आपला रस्ता डायव्हर्ट करेल किंवा बदलून टाकणार आहे. सर्वात महत्वाचं ह्या अस्पृश्य लोकांनी फक्त दुपारी 12 वाजताच निघायचं. कारण का तर इथली व्यवस्था ही त्यांच्या सावलीचा सुद्धा विटाळ सहन करत नव्हती. आणि ह्या मनुस्मृतीचं काटेकोरपणे पालन करणाऱ्या व्यवस्थेमध्ये भर दुपारी अस्पृश्यांना 12 वाजता निघावं लागायचं. कारण का तर 12 वाजता सूर्य हा डोक्यावरती असतो आणि त्याची सावली ही त्याच्याच पायामध्ये असते. सर्वात महत्वाचं रस्त्याने जात असताना रस्त्याच्या आजूबाजूला किंवा रस्त्यावरती थुंकू नये, कारण त्याचा सुद्धा विटाळ होत होता. म्हणून त्यांनी थुंकण्यासाठी गळ्यामध्ये गाडगं बांधायचं. आणि सर्वात महत्वाचं एवढ्यावरतीच इथली मनुस्मृती व्यवस्था थांबलेली नव्हती, तर पायाचे ठसे सुद्धा रस्त्यावरती उठू नयेत म्हणून त्यांनी कमरेला खराटा बांधायचा, जेणेकरून त्या खराट्याने पायाचे ठसे सुद्धा इथं पुसले जातील. इथल्या अशा या व्यवस्थेच्या विरोधामध्ये ही लढाई होती. म्हणूनच मी सांगितलं होतं की ही लढाई हक्कांची होती, ही लढाई अन्यायाच्या विरोधात मध्ये होती, ही लढाई आत्मसन्मानाची होती. आणि म्हणूनच हजारो हत्तींचं बळ घेऊन जे लढलेले शूरवीर होते तर हे अगदी प्राणपणाने लढलेले होते. त्यांचा इतिहास हा अगदी रक्तरंजित जरी असला तर ब्रिटिशांनी मात्र त्यांचं स्मारक बनवून त्यांच्या इतिहासाला पुन्हा एकदा इतिहासामध्ये वेगळं स्थान निर्माण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला असं वाटत असेल की भीमा कोरेगावच्या लढाईला एवढं महत्व का प्राप्त झालं? एक महत्वाची गंमत एक इतिहासकार म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढे काही इतिहासकार झालेले होते तर त्या इतिहासकारांनी अन्य लढाईप्रमाणे या भीमा कोरेगावच्या लढाईला सुद्धा त्यांनी महत्व दिलेलं नव्हतं आणि त्यांनी लिखाणही केलं नाही आणि त्यांनी सांगण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला नव्हता. ही मात्र खूप मोठी शोकांतिकेची गोष्ट होती. परंतु ह्या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभामुळे हा इतिहास पुनर्जीवित होतोय, ही मात्र चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे की या देशामध्ये एक व्यवस्था नष्ट करण्यासाठी दुसरी आत्मसन्मानाची लढाई करणारी जमात सुद्धा इथं अस्तित्वात होती. सर्वात महत्वाचं की इतिहासकारांनी जास्त लिखाण न केल्यामुळं ह्या भीमा कोरेगाव ठिकाणाला आणि विजयस्तंभाला सुद्धा महत्व प्राप्त झालं होतं. आणि ब्रिटिश सरकार हे कोणावरती उदार न होणार होतं, अगदी कृतज्ञता आणि कृतज्ञता या फॅक्टर्स मध्ये न राहणार होतं, तरी सुद्धा या अगदी 500 सैनिकांच्या स्मृत्यर्थ
किंवा 275 सैनिक जिथं जखमी आणि मृत्युमुखी पडलेले होते, हुतात्मा झालेले होते, तर त्या सैनिकांच्या आठवणीसाठी इंग्रज सरकारने एक स्मृतीस्थळ बनवावं, एक स्मारक बनवावं, ही गोष्ट भारताच्या ब्रिटिशकालीन इतिहासामध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये काउंट केली जाते आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रातील आणि देशातील बहुजन समाजासाठी की ज्यांनी इंग्रजांनी त्यांच्या स्मारकाचं जतन करून ठेवलेलं होतं. एवढंच नाही तर त्याच्यावरती इन्चार्ज ठेवून त्याचं जतन करण्याची जबाबदारी सुद्धा एका विशिष्ट व्यक्तीकडे दिलेली होती. तुम्हाला प्रश्न पडला असेल की भीमा कोरेगाव 2018 नंतर भीमा कोरेगाव माहित नसणारा संपूर्ण भारत आणि महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती नसावा, तरी सुद्धा हे भीमा कोरेगाव ठिकाण कुठे आहे? तर पुण्यापासून तुम्ही जेव्हा नगरच्या दिशेने जाता तर त्या ठिकाणी एक भीमा नदी आहे आणि भीमा नदीवरती हा विजयस्तंभ उभा केलेला आहे. अर्थातच हे साम्राज्यवादी युद्धातील एका रक्तरंजित लढाईचं स्मृतीस्थळ म्हणजे स्मारक हे भीमा नदीच्या काठावरती आहे, म्हणून भीमा कोरेगाव या ठिकाणी हे स्मारक स्थित आहे. हा, कसं जायचं हे मात्र तुम्हाला गुगल किंवा मोबाईल तुमचा सांगून देईल. संपूर्ण इतिहास झाला, परंतु भीमा कोरेगावची लढाई होण्यापाठीमागची पार्श्वभूमी काय होती आणि ही पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय भीमा कोरेगावची लढाई आपल्याला समजणारच नाही. मग आपण बघायचं आता पार्श्वभूमीकडे. बघा, 1800च्या दशकामध्ये मराठा साम्राज्य अनेक तुकड्यांमध्ये विभागलं गेलं होतं. म्हणजे प्रत्येक सरदार हा आपापल्या एरियामध्ये आपलं साम्राज्य आणि आपलं संस्थान हा टिकवून होता. मग याचे जे मराठा साम्राज्याची जी शक्ल किंवा मराठा साम्राज्याचे जे तुकडे झाले होते, हे तुकडे म्हणजेच पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेरचे शिंदे, इंदोरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले होते. तर एवढ्या तुकड्यामध्ये मराठा साम्राज्य सरदारांच्या तुकड्यामध्ये विभागलं गेल्यामुळं मराठ्यांची जी संपूर्ण शक्ती होती ही शक्ती मात्र कमकुवत झालेली होती आणि या कमकुवत झालेल्या शक्तीचा फायदा मात्र ब्रिटिश सरकारने घ्यायला सुरुवात केलेली होती. मग ब्रिटिश सरकार एकाच वेळी सगळ्याच संस्थानिकांना आणि सगळ्याच सरदारांच्या पाठीमागं न लागता त्यांनी काय केलं होतं तर एक एक संस्थान हे आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली होती. यामध्ये सर्वात महत्वाचं की पेशवे यांनी पहिल्या 1 आणि 2 युद्धामध्ये इंग्रजांच्या विरोधात युद्ध केल्यामुळं त्या पेशव्यांवरती हा इंग्रजांचा चांगलाच डोळा होता. परंतु बाकीचे जे संस्थानिक होते, बाकीचे जे सरदार होते, मग शिंदे, होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि भोसले, तर यांच्या बरोबर मात्र इंग्रज सरकारने करार आणि तह म्हणजे शांततेचे करार आणि विलिनीकरणाचे आणि सामिलीकरणाचे तह करून घेतल्यानंतर या वेगवेगळ्या सरदारांनी आणि घराण्यांनी इंग्रज सरकार बरोबर कोणत्याही प्रकारचं वैर आणि कोणत्याही प्रकारचं भांडण मात्र केलेलं नव्हतं. एकटीच सत्ता राहिली ती म्हणजे पेशव्यांची सत्ता आणि त्या पेशव्यांच्या सत्तेला सुद्धा नेस्तनाबूत करण्यासाठी ज्या बटालियननी मदत केलेली होती, ज्या प्रकारे त्यांनी युद्ध केलेलं होतं, तर त्याच युद्धाला आपण भीमा कोरेगावची लढाई म्हणून इथं ओळखलं जातं किंवा इतिहासामध्ये त्यांना ओळखलं जातं. 1818च्या अगोदर 5 नोव्हेंबर 1817 मध्ये पेशवा बाजीराव आणि इंग्रज सरकार यांच्यामध्ये लढाईला सुरुवात झाली होती. ही लढाई होती कोणती तर ही खडकीची लढाई होती. ही खडकी म्हणजे पुण्यातील खडकी होतं, ठीक आहे. आणि या खडकीच्या लढाईमध्ये पेशव्यांचा दारुण पराभव झालेला होता आणि त्याच दरम्यान हे पेशवे साताऱ्याच्या दिशेने पळून गेले आणि साताऱ्याच्या दिशेने पळून गेल्यानंतर चार्ल्स बार्टन बर आणि कर्नल जनरल स्मिथ तर या दोघांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर मात्र त्यावेळी व्यवस्थित होतं आणि बाजीराव पेशवे जेव्हा हे साताऱ्याच्या दिशेने पळाले तर त्यांच्या मागावरती चार्ल्स बार्टन बर यांना लावलेलं होतं. परंतु बाजीराव पेशवे हे साताऱ्याकडे न जाता किंवा साताऱ्यामध्ये जाऊन त्यांनी पुणे परत एकदा काबीज करता यावं याच्यासाठी पुण्याच्या अवतीभोवती असणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणावरून पुण्यावरती लक्ष केंद्रित करून होते आणि त्याच दरम्यान ते ओझरहून नाशिककडे न जाता, म्हणजे इथं लक्षात ठेवा की 31 डिसेंबर 1817 ची गोष्ट आहे. 31 डिसेंबर 1817 रोजी पेशवा दुसरा बाजीराव हे नाशिककडे न जाता ओझरचा घाट उतरून ते जुन्नर आणि खेडवरून चाकण या ठिकाणी येऊन थांबले होते. म्हणजे पुण्यापासून साधारणतः 40-50 किलोमीटरच्या अंतरावरती पेशवे आपल्या जवळपास 28 ते 30 हजार फौजेसह तिथे येऊन थांबलेले होते. ते फक्त वाट बघत होते आणि ते फक्त चान्स बघत होते की पुण्यामध्ये कोणत्या वेळी आपल्याला आक्रमण करता येऊ शकतं, योग्य संधीची वाट बघत होते. 31 डिसेंबर 1817 रोजी रात्री 8 वाजता शिरूरहून निघाले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 1818च्या सकाळी 10 वाजता कोरेगाव भीमा या ठिकाणी म्हणजेच भीमा कोरेगावच्या किंवा भीमा नदीच्या काठावरती पेशवे आपल्या साधारणतः 28 ते 30 हजार फौजेसह तिथं अगदी बंदोबस्त तैनात करून उभा होते.
हा इतिहास खूप रक्तरंजित आहे आणि याच दरम्यान जी लढाई झालेली होती 1 तारखेला, तर तिला भीमा कोरेगावची लढाई असं म्हणतो. 2018 मध्ये या लढाईला 200 वर्ष पूर्ण झालेली होते आणि म्हणूनच ही संपूर्ण या 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर 2018 मध्ये एक दंगल झालेली होती. या दंगलीमुळे भीमा कोरेगावचं महत्व अजून संपूर्ण भारतामध्ये वाढत चाललेलं दिसतं. सर्वात महत्वाची प्रत्यक्ष लढाईला सुरुवात कशी झाली होती? डिसेंबर 1817च्या अखेरीस कर्नल बरला बातमी कळली की पेशवे पुण्यावरती चालून येतात. कुठून? तर भीमा कोरेगाव या ठिकाणावरून चालून येतात, शिरूर मार्गे निघालेले. आणि त्याच वेळी त्यांनी शिरूर या ठिकाणी सैन्याला मदतीसाठी तयार राहायला सांगितलं. परंतु पेशवे हे पुढे सरकलेले होते. त्यानंतर टेकडीवरून त्यांना पेशव्यांची प्रचंड मोठी फौज ही भीमा नदीच्या काठावरती त्यांना दिसलेली होती. घोड नदीवरून इंग्रज फौज पुण्यास येत होती ही बातमी अचानक बाजीराव पेशवा यांना समजली आणि मग पेशवाईने हालचालीला सुरुवात केलेली होती. ते सैन्य पुढे सरकलं आणि त्या दोघांमध्ये जी लढाई झालेली होती तीच ही भीमा कोरेगाव या ठिकाणची लढाई. थोडक्यामध्ये सविस्तर विश्लेषण करायचं जर म्हटलं तर जेव्हा आपल्या सैनिकांना कमी संख्येने असलेल्या सैन्याला जर सुरक्षितपणे ठेवायचं असेल आणि आपलं संपूर्ण अस्तित्वच नष्ट करायचं नसेल तर स्टॉटन यांनी काय केलं होतं? खूपच चांगली रणनीती आखलेली होती. तर तटबंदी असणाऱ्या भीमा कोरेगाव या गावामध्ये सुरक्षित सैन्य आपलं आणून ठेवलेलं होतं. म्हणजे एका रात्रीमध्ये तब्बल 22 मैलाचं अंतर ह्या स्टॉटन आणि त्यांच्या साधारणतः 834 सैनिकांनी पार पाडलेलं होतं आणि भीमा कोरेगावच्या तटबंदी असणाऱ्या गावामध्ये दाखल झाले आणि मग व्यवस्थित आपल्या तोफा लावून म्हणजे मद्रास आर्टिलरीच्या तोफा ह्या भीमा कोरेगावच्या गावामध्ये लावून त्यांनी जवळपास नदीच्या पल्याड असणाऱ्या या पेशव्यांच्या फौजेवरती तोफांचा भडीमार सुरू केला होता. एकाही पेशव्याच्या सैनिकाला गावामध्ये एंट्री देऊ केलेली नव्हती, परंतु फौजेची संख्या जास्त असल्यामुळं त्यांची फौज आतमध्ये घुसू लागली आणि ह्या गावाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही स्टॉटन आणि त्यांच्या जवळपास 834 पैकी 500 ह्या अगदी बलाढ्य अगदी नरसिंहासारख्या असणाऱ्या ह्या सैनिकांच्या अंगावरती होती आणि प्रत्येक सैनिकाने निकराची लढाई लढलेली होती. म्हणूनच या भीमा कोरेगावच्या लढाईला इतिहासामध्ये अत्यंत महत्व सद्यस्थितीमध्ये प्राप्त होत चाललेलं आहे. दुसरीकडे महत्वाची गोष्ट की इथं बापू गोखले ब्रिटिश सैन्याच्या पेशव्यांच्या वतीने बापू गोखले हे मात्र लढत होते, परंतु प्रत्यक्ष सहभाग हा त्र्यंबकजी टेंगळे यांचा होता. दुसरी महत्वाची गोष्ट की रात्री 9 वाजेपर्यंत मराठ्यांचं सैन्य आपल्या छावणीकडे परत निघून गेलं होतं आणि परत निघून जात असताना स्टॉटन यांनी या जोसेफ स्मिथ यांना रात्रीच एक अर्जंट पत्र पाठवलं आणि तातडीच्या संदेशामध्ये सांगितलं होतं की जोसेफ स्मिथजी, जर तुम्ही आम्हाला सकाळपर्यंत जर आम्हाला सपोर्ट नाही दिला, फौजेची मदत जर नाही दिली तर सकाळपर्यंत आमचं अस्तित्व संपून जाईल आणि त्याचबरोबर कोरेगाव भीमा हे पेशव्यांच्या ताब्यात जाऊन पुण्यापर्यंत आक्रमण करू शकतात, कारण पुण्याचं अंतर इथून खूप कमी आहे. हा संदेश जोसेफ स्मिथ यांना मिळालाच, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट की युद्ध सुरू असतानाच दुसरा बाजीराव पेशवा हा भीमा कोरेगावचं मैदान सोडून जेजुरीच्या दिशेने साधारणतः 35 ते 40 किलोमीटर अंतर पार करून तिकडे निघून गेलेले होते. सर्वात महत्वाचं की ही लढाई पेशव्यांच्या बाजूनेच फिरलेली होती, परंतु सर्वात महत्वाचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस खंड 17 भाग 3 तर यामध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगतात की जर पेशव्यांच्याच बाजूने हे लढाईचा विजय जर होत होता तर मग पेशवे पळून का गेले होते? ही तर मात्र प्रश्नचिन्ह आहे. त्याचा सुद्धा इतिहास मी तुम्हाला थोडक्यामध्ये संदर्भासहित सांगून देतो. परंतु सध्या आपण लढाईला सुरुवात केलेली होती आणि जेजुरी दिशेने साधारणतः पेशवे हे संध्याकाळपर्यंत निघून गेलेले होते. नेहमी एक प्रश्न असा उभा राहतो की जर एवढ्या मोठ्या लढाईचं वर्णन जर करत असाल तर त्याची सैन्य संख्या कशी असेल, त्या दोन्ही फौजांचं नेतृत्व आणि सैन्यांची संख्या कशा प्रकारची असायला पाहिजे होती, तर त्याचा सुद्धा मी डिटेल्समध्ये माहिती गोळा केलेली आहे. आय होप्स तुम्हाला मिळालेल्या संदर्भाची यादी सुद्धा मी शेवटी देणार आहे आणि सैनिक आणि त्यांच्या महत्वाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींची नावं काय काय होती. तर पहिल्यांदा आपण बघतोय सैन्यबळ आणि नेतृत्व यामध्ये ब्रिटिश सैनिकांचं नेतृत्व कोण करत होतं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये सैनिक किती होते. यांचं नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॉटन हे करत होते. त्यांच्याकडे तब्बल 834 लोकांची आणि सैनिकांची फौज होती. त्यापैकी 500 घोडदळ होतं
500 पायदळ होतं, 300 घोडदळ होतं आणि 24 तोफा उडवणारे गोलंदाज होते, म्हणजेच मद्रास आर्टिलरीचे सैनिक होते. सर्वात महत्वाचं की बॉम्बे नेटिव्ह लाईफ इन्फंट्री तुकडी क्रमांक 102 चे हे सुमारे 500 महार जातीचे सैनिक होते. सर्वात महत्वाचा मुद्दा मला इथं कोट करावा वाटतो किंवा मला इथं नोट आणि नमूद करावा वाटतो की इथं 500 महार सैनिक जे म्हटलेलं आहे तर 500 बहुजन सैनिक होते. सर्वात महत्वाचं की यामध्ये संख्या भलेही महार जातीची जास्त होती म्हणून 500 महार जातीचे होते, परंतु यामध्ये मातंग होते, रामोशी होते, मुसलमान पण होते, पण यांची संख्या खूप कमी होती. बोटावर मोजणे इतपत संख्या होती, पण संख्येने जास्त कोण होते तर महार जातीचे सैनिक होते की जे आपल्या स्वतःच्या एकाच्याच अंगामध्ये हजारो हत्तींचं बळ राखत होते. आणि याच कारणामुळे ब्रिटिशांच्या फौजेनं मैदान सोडून पळ काढलेला होता. लक्षात ठेवा की 834 पैकी फक्त 275 सैनिक इथं ठार होतात. मग ही लढाई किती ताकदीने लढली असेल तुम्हाला कदाचित कल्पना नाही करू शकत की या लढाईची पार्श्वभूमी आणि ह्या लढाईचा तो प्रसंग, तत्कालीन प्रसंग किती भयानक असू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट, इंग्रज सरकारकडून त्यांना मिळालेल्या फौजा आणि नेतृत्व अजून कोण कोण करत होतं तर कॅप्टन फ्रान्सिस टॉटन करत होते, त्याचबरोबर पिटसन होते, लेफ्टनंट जॉन्स होते, असिस्टंट सार्जंट विन्सेंट होते आणि सर्वात महत्वाचं घोडदळाचं नेतृत्व करत होते लेफ्टनंट स्वान्स्टन. आणि या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये इंग्रजांकडून शहीद झालेले आणि हुतात्मा झालेले जे सैनिक होते तर त्यांची संख्या 834 पैकी फक्त 275 सैनिक होते. सर्वात महत्वाचं की ही झाली ब्रिटिशांची, परंतु आपल्याला पेशव्यांचेही सैन्यबळ पाहता येऊ शकतं. तर याचं संपूर्ण नेतृत्व हे सेनापती पेशवा बाजीराव दुसरे यांनी केलेलं होतं. त्यांच्यासोबत बापू गोखले होते, आप्पा देसाई आणि त्र्यंबक डेंगळे होते. प्रत्यक्ष युद्धभूमीवरती त्र्यंबकजी डेंगळे यांनी महत्वाच्या आणि निकराची लढाई केलेली होती. या ब्रिटिशांच्या फौजेला दोन हात करण्यामध्ये त्र्यंबकजी डेंगळे यांची भूमिका खूपच जबरदस्त होती. मराठ्यांच्या बाजूने जवळपास 28,000ची फौज होती, परंतु काही संदर्भ येतात की जवळपास 30,000ची फौज होती, परंतु अंदाजे आकडा 28 ते 30,000च्या दरम्यानचा आपण घेऊया. यामध्ये जवळपास 20,000चं घोडदळ होतं, 8,000 पायदळ होतं आणि 2 तोफखाना प्रमुख होते. सर्वात महत्वाचं की मराठ्यांच्या सैनिकामध्ये मांग, महार, भिल्ल, मराठा, अरब आणि गोसाई इत्यादी सैनिकांचा समावेश होता. परंतु इथं असणाऱ्या प्रत्येक सैनिकाने ही आपल्या धन्यासाठी लढलेली लढाई होती, ना की आत्मसन्मानासाठी. आणि जेव्हा प्रश्न आत्मसन्मानाचा येतो, जेव्हा प्रश्न आपल्या अस्तित्वाचा येतो तर त्यावेळची लढाई आणि त्यावेळचं युद्ध हे खरंच इतिहास जमा होऊन जातं आणि इतिहास त्या युद्धाची दखल सुद्धा घेतं. लक्षात ठेवा हे पण. आणि या युद्धामध्ये जवळपास 500 ते 700 पेशवा यांचं सैनिक हे शहीद झालं होतं किंवा तिथं धारातीर्थी पडलेलं होतं. हे झाले सैन्यबळ किंवा संख्याबळ आणि त्यांचं नेतृत्व. ब्रिटिश सरकारच्या वतीने महत्वाच्या 3 फौजा या युद्धामध्ये काम करत होत्या आणि लढत होत्या. या तिन्ही फौजांचा इतिहास खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामध्ये इथं सेकंड बटालियन फर्स्ट बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री क्रमांक 102 सर्वात महत्वाचा आहे, प्रश्न बनू शकतो. दुसरे आहे द पुणे ऑक्झिलरी हॉर्स आणि तिसरे आहे मद्रास आर्टिलरी, म्हणजेच यांचा तोफखाना होता आणि या तोफखान्याच्या माध्यमातूनच त्यांनी पेशव्यांच्या फौजेची दानादान उडवून टाकलेली होती. ह्या 3 युनिट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने किंवा इथं ब्रिटिशांच्या वतीने लढत होत्या. पुढे आपण बघतोय की इंग्रजांचा जातीवाद. आपला असा कदाचित भ्रमही झाला असेल की महार किंवा बहुजन सैनिकांनी इंग्रज सरकारला मदत केली, याचा अर्थ इंग्रजांच्या मध्ये जातीभेद किंवा इंग्रजांनी कोणत्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन केलेलं नसेल, मतभेद केलेला नसेल. परंतु हा आपला दावा साफ चुकीचा आहे आणि साफ खोटा आहे. त्याचं कारण इथं पुराव्यानेच दिलेलं आहे. बघा, इंग्रज सुद्धा जातीभेद करत होतं आणि इंग्रजांचा सुद्धा जातीवाद सुरू होता. तो कशा प्रकारचा लक्षात ठेवा. कोरेगावच्या लढाईसाठी पुणे ऑक्झिलरी फोर्स ही एक बटालियन, ही एक पलटण बांधणीच्या वेळी त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये इंग्रजीमध्ये त्यांनी फरमान काढलेलं होतं आणि पत्रक काढलेलं होतं. त्या पत्रकाचा संदर्भ इथं दिलेला आहे. त्या पत्रकामध्ये काय सांगतात की मेन ऑफ लो कास्ट नॉट टू बी ऍडमिटेड, म्हणजेच खालच्या जातीचे सैनिकांना या पुणे ऑक्झिलरी हॉर्स या फौजेमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रवेश दिला नाही पाहिजे. म्हणून पायदळ जे होतं हे पायदळ फक्त 500 महार कम्युनिटीचं होतं की ज्याच्यामध्ये बहुजन सैनिक होते आणि सर्वात जास्त महार कम्युनिटीचे होते. मग हा इंग्रजांचा जातीवाद आपल्याला दिसतच नाही.
परंतु इथं सर्वात महत्वाचं की मनुस्मृतीने घालून दिलेलं जे राज्य होतं तर इथल्या चातुर्वर्ण्य व्यवस्था बळकट करत होतं आणि ब्रिटिशांच्या आगमनानंतर इथं असणाऱ्या बलाढ्य, शक्तिमान आणि शौर्य आणि निष्ठावान असणाऱ्या इथल्या कम्युनिटीने काय केलं होतं, इंग्रज सरकारने आपल्या अगदी स्वयंपाक घरापर्यंत सुद्धा एंट्री दिलेली होती. मग बाकीचे कामं तर खूपच मोठी राहिली, लांबच राहिली होती. आणि जेव्हा सैन्यामध्ये काम करण्याची संधी दिली होती तर या प्रत्येक सैनिकाने आपलं अस्तित्व, आपली निष्ठा आणि आपले शौर्य दाखवण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमी सुद्धा केलेली नव्हती. आणि त्याचमुळं या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये, अस्तित्वाच्या लढाईमध्ये हे शौर्याने लढलेले होते आणि त्याचंच प्रतीक म्हणजे भीमा कोरेगावचा विजयस्तंभ आहे. याचा संदर्भ पुन्हा हॉर्सेस नावाच्या एका पुस्तकामध्ये मिळतो. तो तुम्हाला फोटो जिंको या ठिकाणी पुस्तक अवेलेबल होऊन जातं. सर्वात महत्वाचं अजून काय सांगतात, जेव्हा 1820 मध्ये ह्या 1819-20 मध्ये जेव्हा ह्या विजयस्तंभाचं बांधकाम सुरू झालं होतं तेव्हा लेफ्टनंट या ठिकाणावरून जात असताना त्यांना हे बांधकाम दिसलं होतं आणि या विजयस्तंभाचं किंवा जयस्तंभाला एक संरक्षण करण्यासाठी इन्चार्ज जेव्हा नेमायचा होता त्यावेळी सुद्धा या ब्रिटिश सरकारने जातीभेद किंवा जातीवाद पाळलेला होता. आणि त्या जातीवादामध्ये त्यांनी परत एकदा स्टेटमेंट टाकलेलं होतं की जयस्तंभ इन्चार्ज नेमण्यासाठी परवारी म्हणजेच कोणता, तर महार जातीचा प्रतिनिधी नको आहे असं इंग्रजांनी सुद्धा समकालीन कागदपत्रामध्ये म्हटलेलं होतं. याचा पुरावा मी तुम्हाला इथं संदर्भ सहित दाखवलेला आहे. म्हणजे इंग्रज सरकार हे फक्त की धर्मनिरपेक्ष होतं, इंग्रज सरकार हे फक्त साम्राज्यवादी होतं, इंग्रज सरकारला इथली जाती व्यवस्था नष्ट करायची होती, इंग्रज सरकारला इथं सर्व माणसामध्ये समानता आणायची होती, बिलकुल नाही. तर त्यांनी सुद्धा इथं असणाऱ्या अस्पृश्य आणि इथं असणाऱ्या जातीच्या उतरंडीमध्ये किंवा ह्या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये स्वतःची भर सुद्धा एका उच्च वर्णीयाप्रमाणे घातलेली होती. म्हणून आपल्याला इंग्रजांचा जातीवाद सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. इंग्रजांचा जातीवाद कसा होता हा पुन्हा हॉर्सेस नावाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला संदर्भ मिळून जातो. आणि पुन्हा हॉर्सेस पुस्तकामध्ये जो संदर्भ आहे तर हा संदर्भ इथं हायलाइट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा काही संशोधक, आता एक संशोधक या नात्याने तुम्हाला हा संपूर्ण संदर्भासहित बोलण्याचं मी धाडस इथं करून देतो. नसेल तर हा भीमा कोरेगाव हा मुद्दा खूपच सेन्सिटिव्ह होऊन जातो. सर्वात महत्वाचं की ऍडव्होकेट रोहन जमादार, हे रोहन जमादार कोण येतात हो, की परकारी म्हणजेच काय, तर इथं जमादार खंडोजी बिन गजोजी मावळतकर जे आहेत तर यांना इंग्रजांनी सनद दिली आणि या विजयस्तंभाचं इन्चार्ज म्हणून नेमलेलं होतं. आता त्यांचे जे हे 7वे वंशज आहेत आणि 7वा वंशज ऍडव्होकेट रोहन जमादार यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. खूप मोठ्या कष्टाने त्यांनी सगळे संदर्भासहित पुराव्यांच्या आधारे त्यांनी एक पुस्तक लिहिलं, 1 जानेवारी 1818 भीमा कोरेगाव लढाईचे वास्तव. हे पुस्तक भलेही विवादित आहे, हे पुस्तकामध्ये भलेही असा काही डाटा आहे की ज्याच्यातून सामाजिक भावना उद्वेष होऊ शकतो किंवा सामाजिक भावना बिघडू शकतात, परंतु त्यांनी जे काही संदर्भ दिलेले आहेत त्या संदर्भावरती आपल्याला मात्र थोडाफार का असेना विश्वास ठेवावा लागेल, कारण ते संदर्भ ब्रिटिशकालीन आहेत. मग यामध्ये सांगतात की दिवसभर चाललेली लढाई ही रात्री अनिर्णित अवस्थेमध्ये राहिलेली होती. आता अनिर्णायक अवस्थेत राहण्याचं कारण काय होतं, तर पेशव्यांच्या बाजूने निकाल लागतच होता, परंतु पेशवेच ते मैदान सोडून पळून गेलेले होते. म्हणूनच इंग्रजांचा विजय झालेला होता आणि इंग्रजांचा विजय झाला. परंतु तत्पूर्वी सर्वात महत्वाचं की ऑब्जेक्शन घेण्यासारखं काय असू शकतं की पेशव्यांची नाही, ऍडव्होकेट रोहन जमादार, ह्या जमादार यांनी महत्वाचा उल्लेख केला होता की ही लढाई निर्णायक अवस्थेत थांबली. कॅप्टन स्टॉटन यांनी आपल्या वरिष्ठांना पत्र पाठवलेलं होतं. या पत्रामध्ये असं सांगतात की सकाळपर्यंत तुम्ही जर आमच्या मदतीला फौज जर नाही पाठवली तर आमचा पूर्ण सपडा साफ होऊ शकतो किंवा आम्ही संपूर्ण नेस्तनाबूत होऊ शकतो जर तुम्ही आम्हाला मदत पाठवली नाही. तर ह्या स्टॉटनच्या पत्रावरून आपल्याला स्पष्ट उल्लेखनीय दिसतं की संख्या कमी होती, परंतु योद्ध्यांच्या अंगामध्ये अगदी प्रचंड मोठी ताकद संचारलेली होती आणि त्यांनी आपल्या ताकदीच्या जीवावरती आपल्या आत्मसन्मानासाठी ही लढाई मात्र इंग्रजांच्या बाजूने करून दिली होती. भीमा कोरेगावची लढाई, शहीद आणि जखमी झालेल्या सैनिकांची यादी. जर तुम्ही भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला एक ऐतिहासिक वास्तू, एक स्मृतीस्थळ, तुम्हाला तिथं काही महत्वाच्या शूरवीर योद्ध्यांची नावं दिसून येतील. त्या नावामध्ये बघा मृत्यू झालेल्या काही व्यक्तींची नावं आहेत. त्यामध्ये गोपनाक, मोठेनाक, शमनाक, एशनाक, भागनाक, भरनाक, त्यानंतर हरनाक, अबनाक, काननाक, गणनाक, बालनाक, रूपनाक, बिटनाक, बटीनाक, राजनाक, बापनाक, रेनाक, सजनाक, गणनाक, देवनाक, गोपालनाक, हरनाक, जेठनाक आणि नगनाक. तर हे सर्वात महत्वाचे मृत्यूमुखी पडलेले काही
शूरवीर सैनिक होते त्या बॉम्बे लाईट इन्फंट्री क्रमांक 102 पलटणीचे. त्यामध्ये नेतृत्व जे करत होते त्यापैकी रतननाक, जाननाक आणि भकनाक होते. जखमी झालेल्या सैनिकांची संख्या फक्त 5 होती. त्यामध्ये जाननाक, हरिनाक, भिकनाक, रतननाक आणि धकनाक. तर ही या भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये जखमी आणि मृत्युमुखी आणि त्याचबरोबर नेतृत्व करणाऱ्या महत्वाच्या सैनिकांची नावं तुम्हाला सविस्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेहमीप्रमाणे मी सांगतो की इंग्रज सरकार हे कोणाच्याही स्मृतीसाठी किंवा कोणाच्याही विनाकारण कोणाचंही काही करणारं नव्हतं. आणि ह्या ब्रिटिश सरकारने भीमा कोरेगावच्या लढाईच्या आठवणीसाठी तिथं जे स्मृतीस्थळ बनवलं त्या स्मृतीस्थळावरती सर्वात महत्वाचा का हा फलक लावलेला आहे. ह्या फलकावरती ते स्पष्ट सांगतात काय तर इथं कॅप्टन स्टॉटन जो आहे तर ह्या स्टॉटनच्या नेतृत्वामध्ये ही जी लढाई लढलेली होती द मेमरी ऑफ द ब्रेव ट्रूप्स, तर ही जी लढाई होती तर ही सर्वात शूरवीरांची लढाई होती आणि त्यांच्या आठवणीसाठी आम्ही हे स्मारक किंवा हे स्मृतीस्थळ विजयस्तंभ इथं उभा करत आहोत. कधी विजिट केली तर तुम्हाला हाच तिथं असणारी पाठी हे तुम्हाला दिसून येते. सर्वात महत्वाचं की त्या ठिकाणी अजून एक बोर्ड लावलेला आहे. तो बोर्ड कोणता आहे तर भीमा कोरेगावच्या लढाईला लढण्यासाठी जो पुन्हा हॉर्स म्हणजे पुन्हा हॉर्स साठी जी काही बांधणी पलटणीची केली होती की ज्याच्यामध्ये खालच्या जातीच्या व्यक्तींना समावेश करू नका असंही सांगितलं होतं. तर त्याच जातीच्या समुदायांनी ह्या इंग्रजांना पुण्यावरती अगदी युनियन जॅक हा झेंडा फडकवायला भाग पाडलेलं होतं आणि त्याच जातीच्या पराक्रमामुळे पुण्यावरती ह्या इंग्रजांचं साम्राज्य उभा सुरू झालं होतं. मग इथं म्हणतात काय द फर्स्ट बॅटल ऑफ ऑनर ऑफ द पुना हॉर्सेस 17 हॉर्स. ठीक आहे, तर अशा प्रकारची पलटण आहे. आणि इथं जे सांगितलेलं आहे तर इथं अर्थातच सांगितलंय की मद्रास आर्टिलरीची लोक. त्याचबरोबर इथं आता जी मी काही नावं सांगितलेली होती म्हणजे तिथं मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांची नावं तर ही टप्प्याटप्प्याने दिलेली आहे. तर हा फलक भीमा कोरेगावला कधी येता जाता व्हिजिट केली किंवा आवर्जून जर गेला तर नक्की तुम्हाला तिथं हा फलक इथं दिसणार आहे. म्हणजेच या फलकाला 2018 मध्ये 200 वर्ष झाले. लक्षात ठेवा सद्यस्थितीमध्ये 2018 पासून म्हणजे 1818 पासून हा 200 वर्षांपेक्षा जास्त हा फलक इंग्रजांची कृती कसली असेल आणि इंग्रजांनी का म्हणून हा फलक उभा केला असेल, ह्या वीरांचं शौर्य किती असेल हे आपल्याला लक्षात येऊन जातं. याला महत्व कसं प्राप्त झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1920 मध्ये जेव्हा अगदी सार्वजनिकरित्या बहुजनांच्या उद्धारासाठी चळवळीमध्ये सामील झाले आणि काम करू लागले होते आणि वीरा शिंदे यांनी 1923 पासून आपल्या डिप्रेस क्लास मिशनचा राजीनामा दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य उद्धाराचं काम जेव्हा हातात घेतलं होतं तर त्यानंतरची एक तारीख आहे सर्वात महत्वाची, ती म्हणजे 1 जानेवारी 1927. बघा एमपीएससी मध्ये किंवा स्पर्धा परीक्षा करत असताना तुम्हाला वारंवार यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता असू शकते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला कोणत्या तारखेला व्हिजिट. 1 जानेवारी 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा विजयस्तंभाला भेट दिली त्याच वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं सभाही घेतली होती आणि आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की इंग्रजांनी केलेल्या विश्वासघाताचा तीव्र निषेध केला आणि त्याचबरोबर त्या विरोधामध्ये त्यांनी बंड सुद्धा पुकारलेलं होतं. तो विश्वासघात कोणता होता तर 1857च्या उठावानंतर सैनिकामध्ये जी महार बटालियन किंवा महार सैनिकांची भरती जी होती ही इंग्रजांनी अविश्वास दाखवून बंद केली होती. मग याच इंग्रजांना परत एकदा आपल्या कार्याचा आणि आपल्या शौर्याचा इतिहास त्यांना जाणीव करून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 मध्ये भीमा कोरेगावच्या स्तंभाला व्हिजिट केली होती. मात्र 1927 नंतर या ठिकाणी प्रत्येक वर्षी विजयस्तंभाला पुष्प अर्पण केलं जातं महाराष्ट्रातील समस्त बहुजन बांधवांकडून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं जे भाषण दिलेलं होतं त्या भाषणामधला काही महत्वाचा विशेष किंवा महत्वाचा सारांश इथं सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ब्रिटिशांच्या बाजूने महार सैनिक लढावे ही काही विशेष अभिमानाची बाब आहे असे काही खरे नाही. ठीक आहे, हे खरे नाही म्हणजे पण ते ब्रिटिशांच्या मदतीस गेले का असा प्रश्नचिन्ह आणि प्रश्न बाबासाहेब आंबेडकर विचारतात. स्पृश्य हिंदू नेत्यांनी नीच मानून कुत्र्या मांजरांपेक्षा वाईट वागणूक म्हणून वाईट वागविले म्हणून पोट भरण्याचे काही साधन नसल्यामुळे नाईलाजाने ते ब्रिटिशांच्या फौजेत भरती झाले. हे सुद्धा इथं टीका करणाऱ्या विशेष महत्वाच्या घटकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आम्हाला हौस नव्हती की इथल्या देशी सत्तांच्या किंवा देशी लोकांच्या विरोधामध्ये जाऊन तिथं दूरवरच्या एका सत्तेला आपण जाऊन एखादा सपोर्ट करणं हे शक्य नव्हतं. परंतु कारण ही तसंच होतं की तुम्ही आम्हाला जर कुत्र्या मांजरांप्रमाणे वागणूक देत असाल तर आम्ही कुठेतरी उदरनिर्वाहासाठी कुठेतरी आणि कोणाच्या बरोबर तरी संगनमत केलंच पाहिजे.
ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा हा तिथं सारांश होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या रायटिंग अँड स्पीचेस या खंड 17 आणि भाग 3 मध्ये एक पॅराग्राफ मध्ये खूप सुंदर एक स्टेटमेंट करतात की जर ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली नाही असं म्हणणाऱ्या लोकांवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे कोट किंवा हे लाईन्स खूप महत्वाचे आहेत. त्या लाईन्स मध्ये काय म्हणतात बघा की इट वॉज डिफिकल्ट टू सेव्ह वाय द पेशवाज फोर्सेस सीज्ड फायरिंग बाय 9 o'clock at night and withdraw from कोरेगाव and victory was within their reach. म्हणजे विजय जवळ येत असताना पेशवांच्या फौजांनी विड्रॉ का केलं. सर्वात महत्वाचं की या 834 लोकांची ताकद लक्षात आली होती आणि म्हणूनच पेशवांनी तो विड्रॉ केलं आणि ते जेजुरीच्या दिशेने जवळपास 35 ते 40 किलोमीटरचं अंतर पार करून ते साताऱ्याच्या दिशेने पळून निघून गेले होते, कारण अर्थात मैदान सोडून निघून गेले होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचा संदर्भ मी दिलेला आहे. म्हणजेच काय होतं की असं काही लोक बोलतात की इंग्रज ही लढाई हरत होते किंवा हे पेशव्यांची लढाई पेशव्यांनी जिंकत आणलेली होती. जिंकत आणलेली असताना मैदान का सोडलं हे रात्री 9 नंतर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या रायटिंग स्पीचेस या ग्रंथामध्ये स्पष्ट उल्लेख करतात. सर्वात महत्वाचा हा उल्लेख आहे संदर्भासहित. अजूनही काही उल्लेखनीय गोष्टी आहेत बघा की आपण थोडंसं पुढे जातोय. 1910 म्हणजे साधारणतः 19व्या शतकामध्ये प्रवेश करत असताना शिवराम जानबा कांबळे यांचा जन्म मुळात पुणे कॅम्प म्हणजे पुणे या ठिकाणचा आहे, परंतु शिवराम जानबा कांबळे यांनी 1910 मध्ये परिषदा घेतलेल्या होत्या. आता त्यांच्याही पूर्वी 1890 नंतर गोपाळ बाबा वलंकर हे दलित समाजातील अर्थातच गोपाळ बाबा वलंकर यांच्यावरती यूपीएससीने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याबरोबरच दलित चळवळ जर तुम्हाला शिकायची असेल तर गोपाळ बाबा वलंकर यांच्यापासून सुरुवात करावी लागते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गोपाळ बाबा वलंकर यांना आपल्या या चळवळीतील चळवळीचे पितामह मानले जातात त्यांना. म्हणूनच गोपाळ बाबा वलंकर यांनी की महार कम्युनिटीला 1892 नंतर तुम्ही या लष्करामध्ये प्रवेश दिला पाहिजे या मतासाठी त्यांनी पहिल्यांदा अर्ज ब्रिटिश सरकारला केला होता. त्यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी मदत केलेली होती. त्याच पद्धतीने पुण्यातून शिवराम जानबा कांबळे यांनी सासवड मध्ये जवळपास 51 गावांची सभा घेतलेली होती आणि तो अर्ज सुद्धा ब्रिटिश सरकारला पाठवला होता. त्याचाच एक संदर्भ इथं पुढे सापडतो 1910 चा. लक्षात ठेवा की 1910 मध्ये गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळातील एक सदस्य होते R.A. लेंब आणि ह्या R.A. लेंब यांनी जेव्हा अस्पृश्य जातीच्या व्यक्तींनी जेव्हा कार्यक्रमाला बोलवलं होतं तर त्यावेळी त्यांनी एक स्टेटमेंट टाकलं होतं की मी प्रत्येक वर्षी ह्या विजयी स्तंभाला भेट देत असतो आणि त्याच्यामुळे या बहुजन समाजामध्ये विजय स्तंभाबद्दलची उत्सुकता वाढत चाललेली होती. सर्वात महत्वाचं की 1892 पर्यंत विजय स्तंभाचं महत्व होतं आणि या विजय स्तंभाचं महत्व भारतातच नाही तर वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा या विजय स्तंभाबद्दल उत्सुकता होती. परंतु 1800 नंतरच्या कालावधीमध्ये या विजय स्तंभाचं महत्व मात्र थोडंच विस्मृतीमध्ये गेलेलं होतं. मग इंटरनॅशनल वेगवेगळ्या न्यूज पेपरने या विजय स्तंभाबद्दल अजून चांगले उल्लेख केले होते. मी त्याचे उल्लेख कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगून देतो. सर्वात महत्वाचं की गोपाळ बाबा वलंकर यांनी 1894 मध्ये आणि 1896 मध्ये केलेला अर्ज मात्र सैन्य भरतीसाठीचा रिजेक्ट केला. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट 1910 मध्ये दख्खन महार परिषद इथे भरवली शिवराम जानबा कांबळे यांनी. कुठं तर भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळच. आणि त्यांनी सांगितलं की सैन्य भरती करण्यासाठी जशा पद्धतीने गोपाळ बाबा वलंकर यांनी मदत केली तर तशाच पद्धतीने मी सुद्धा इथे प्रयत्न करतोय, परंतु सगळे प्रयत्न अपयशी ठरले. आणि म्हणूनच 1 जानेवारी 1927 मध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह भीमा कोरेगाव या ठिकाणी व्हिजिट केली तर त्यावेळी त्यांनी सांगितले की आमच्यावरती जो अविश्वास दाखवलेला आहे तर ह्या अविश्वासाबद्दल इंग्रज सरकारचा मी धिक्कार करत आहे. हे 1927 च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाच्या भाषणाचे स्पष्ट उल्लेख आपल्याला दाखवलेले होते. 1917 ची गोष्ट आहे पहिल्या जागतिक महायुद्धाचा. आता 1914 ते 1917 पहिलं जागतिक महायुद्ध झालेलं होतं आणि ह्या महायुद्धाच्या दरम्यानच म्हणजेच बॉम्बे सरकारने ब्रिटनने या बॉम्बे सरकारला आदेश दिले, ऑर्डर दिल्या आणि त्या ऑर्डर काय सांगतात की बॉम्बे सरकारने महारांच्या 2 प्लाटून उभा करण्याचे आदेश दिले. म्हणजे 1917 नंतर मात्र महार कम्युनिटीला ह्या ब्रिटिश लष्करामध्ये थोड्या का प्रमाणामध्ये असे ना परंतु लष्करात भरती सुरू केली. युद्ध जसं थांबलं तशी त्यांची भरती पुन्हा एकदा बंद केली आणि जे सैनिक भरती झालेले होते त्यांना सुद्धा बेरोजगार करून दिलेलं होतं. म्हणूनच आंबेडकरांनी इंग्रज सरकारचा खरपोच समाचार 1927 च्या या विजय स्तंभाच्या भाषणामध्ये केलेला होता.
तो उल्लेखनीय बाब आहे की तिथूनच 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडू बुद्रुक या ठिकाणी स्वराज्याचे दुसरे धनी, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांचा छळ करून त्या ठिकाणी जो खून केलेला होता, तर या समाधी स्थळाला अगदी महाराष्ट्रातून आलेला 1 जानेवारीचा जो काही लोंढा आहे किंवा बहुजन समाज जो नतमस्तक होण्यासाठी येतो, तर तोच हा बहुजन समाज हा वडू बुद्रुक या ठिकाणी छत्रपतींना सुद्धा नतमस्तक होण्यासाठी जातो. एवढंच नाही तर छत्रपती संभाजी महाराज यांचा अंत्यसंस्कार करणारे तिथले जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, तर तिथले रहिवासी गोविंद गोपाला महार म्हणजेच त्यावेळी जाती व्यवस्थेचंच नाव त्यांना आडनाव म्हणून वापरलं जात होतं, तर त्यांना गायकवाड असं म्हणतात. तर गोविंद गोपाला महार म्हणजेच गायकवाड यांची सुद्धा समाधी आहे. या समाधीला 30 डिसेंबर 2018 मध्ये तिथलं पत्र आणि तिथलं काही महत्वाचं साहित्य काढून टाकल्यामुळे दंगलीमध्ये रूपांतर झालं. त्या विषयावरती आपल्याला इथं बोलायचं नाही, परंतु तिथं महत्वाच्या वडू बुद्रुक या ठिकाणी 2 समाधी आहेत. त्या म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज आणि दुसरे आहेत गोविंद गोपाला महार म्हणजे गायकवाड. तर यांच्याबद्दलची डिटेल्स मध्ये माहिती जी आहे, तर हे तुम्हाला सातारा या ठिकाणी एक प्रोफेसर आहेत आणि मिरजचे आमच्याच वयाचे एक इतिहासकार आहेत, त्याची नावं मी तुम्हाला संदर्भासहित सांगून देतो. तर सर्वात महत्वाचं की जो व्यक्ती, जो बहुजन समाज हा 1 जानेवारीला येत असतो, तो वडू बुद्रुक या ठिकाणी नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. आता या छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचा पुनरुद्धार किंवा ही समाधी शोधून कोणी काढली, 1939चं वर्ष आहे आणि इतिहासकार बासी बेंद्रे यांनी या समाधीचा शोध लावला आणि त्यांनी लिहिलेल्या जवळपास 500 ते 1000 पानांच्या या कादंबरीमध्ये, या पुस्तकामध्ये खूपच आणि चांगल्या प्रकारचे स्पष्ट उल्लेख तुम्हाला दिसून येतात. तर लेखकाचं नाव आहे इतिहासकार बासी बेंद्रे. नक्कीच तुम्हाला हे पुस्तक वाचायला आवडेल. सर्वात महत्वाचं की भीमा कोरेगाव विजय स्तंभाबद्दल अनेक व्यक्तींमध्ये, अनेक लोकांमध्ये आणि अनेक महत्वाच्या वेगवेगळ्या टप्प्यातील लोकांमध्ये मतमतांतरे कोणकोणती आहेत. बघा, ही मतमतांतरे माझी नाहीत. ही मतमतांतरे पुस्तकं, त्याचबरोबर ऑनलाईन मटेरियल, त्याचबरोबर काही टेलिग्राम, काही ब्लॉग्स, काही सोशल मीडिया इथं काही सांगतात हे मात्र मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, परंतु याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी फक्त सोर्सेस शोधत असताना, मी फक्त मटेरियल बनवत असताना, संदर्भ शोधत असताना मला सापडलेलं जे आहे तर मी तुम्हाला तुमच्या समोर सांगतोय. महत्वाचं की मराठा शक्तीच्या नावावर ब्राह्मणांची पुण्यामध्ये पेशवाई सुरू होती. पहिलं स्टेटमेंट आहे, महारांनी या लढाईमध्ये ब्राह्मणांना हरवलं. त्यानंतर महार समाजाची मराठा विरुद्धची लढाई कधीच नव्हती, हेही स्टेटमेंट आहे. त्यानंतर वीर सिद्धनाथ महार कोरेगावच्या लढाईत नव्हते, ही जाती अंताची लढाई नव्हती, कधीच इंग्रजांच्या बाजूने किंवा पेशव्यांच्या विरोधामध्ये लढले असा पुरावा कधीही सापडत नाही, असंही मटेरियल सापडते. सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले दुसरे बाजीराव पेशवा यांच्यासोबत फौजेसह भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये अस्तित्वात होते. इंग्रजांकडे महार तसेच खंडोजी बिन नजोजी यांच्यासारखे मराठा आणि अन्य जातीचे धर्माचे सैनिक सुद्धा होते. भीमा कोरेगावची लढाई म्हणजे 1689 सालच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला असा साफ खोटा आरोप आणि प्रचार सुद्धा तुम्हाला ऑनलाईन आणि सोशल मीडियावरती मिळून जातो. या मत आणि मतांतरामुळे सामाजिक अस्वस्थता सुद्धा निर्माण होऊ शकते. दुसरं स्टेटमेंट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही कोरेगाव भीमा लढाईला जाती अंताचा संघर्ष म्हटलेले नाही. तसेच 500 महार सैनिकांनी 28,000 ब्राह्मण पेशवे सैनिकांना मारले असं सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचं विधान आपल्या भाषणामध्ये आणि आपल्या लिखाणामध्ये कधीही केलेलं नव्हतं. दुसरी महत्वाची गोष्ट की महार समाजाला देण्यात आलेल्या अस्पृश्यतेची वागणूक थांबली असती तर ही लढाई झाली असती, अशा प्रकारचं स्टेटमेंट सुद्धा आपल्याला ऑनलाईन किंवा पुस्तकामधून वापरायला मिळतं किंवा बघायला मिळतं किंवा वाचायला मिळतं. तर ही काही मत आणि मतांतरे होते. आपण पुढच्या पाठाकडे वळतोय. भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये सिद्धनाथ महार ह्या सैनिकाबद्दल खूप मोठ्या अफवा आणि खूप मोठं इतिहासामध्ये लिखाण तुम्हाला सापडून जातं. ऑनलाईन असेल, ब्लॉग असतील किंवा वेगवेगळ्या पुस्तकामध्ये. परंतु मला एक सापडलेला संदर्भ म्हणजेच काय आहे तर इथं कळंब तालुका म्हणजेच कुठं तर तासगाव हा तालुका आहे, कळंब हे गाव आहे. तासगाव सद्यस्थितीमध्ये हे सांगली जिल्ह्यामध्ये येतं. तर कळंब या गावचे सिद्धनाथ महार होते. बरं, विशेष म्हणजे की हे भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये
होते नव्हते हे मात्र गुलदस्त्यातला इतिहास आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की 1761च्या पानिपत युद्धामध्ये सुद्धा यांनी खूप मोठे पराक्रम गाजवले होते, ही सुद्धा गोष्ट इतिहासामध्ये तुम्हाला वाचायला मिळते। तिसरी महत्वाची गोष्ट की दैनिक जागरण नावाच्या एका वर्तमानपत्राने हा फोटो म्हणजे परदेशातील एका राजाच्या राजपुत्राचा फोटो आहे हे सुद्धा त्यांनी उल्लेखलेला आहे। परंतु सर्वात महत्वाचं की साताऱ्याचे एक इतिहासकार आहेत गौतम काटकर, आणि गौतम काटकर सरांनी म्हणजे इतिहासकार आहेत आणि त्यांनी इतिहासाचं पाहिजे ते मटेरियल शोधून काढलेलं आहे। अधिक माहितीसाठी तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता। सर्वात महत्वाची गोष्ट की मिरजचे मानसिंग कुमटेकर आहेत आणि साधारणतः 35 ते 40 वर्षातील ह्या इतिहासकार तरुणाने आवडीच्या पोटी या सिद्धनाथ महार हे जे काही बलशाली सैनिक होते तर यांच्याबद्दलची डिटेल्स मध्ये माहिती अगदी संशोधन करून त्यांनी पुराव्यासहित सिद्ध करून दाखवलेले आहे। जर तुम्ही कधी कळंब तासगावच्या जवळ जर तिथे गेला तर त्यांच्या घरामध्ये सिद्धनाथ महार यांनी वापरलेली शस्त्रास्त्रे किंवा त्यांच्या आठवणीतील काही वस्तू ह्या तुम्हाला त्यांच्या घरामध्ये आजही एक स्मृती स्वरूपामध्ये तुम्हाला दिसून येतील। आणि त्याच्यासाठीचा जो पुरावा आहे तर हा पुरावा एक लेख आहे, साधारणतः 1690 ते 1708 च्या दरम्यान सिद्धनाथ महार यांचं अस्तित्व या लेखाच्या द्वारे इथं आपल्याला अधोरेखित होऊन जातं। भीमा कोरेगाव लढाई आणि विजयस्तंभ ह्या लेक्चरच्या परिणामाकडे किंवा ह्या लढाईच्या परिणामाकडे आपण येत असताना याचा परिणाम कोणकोणता झालेला होता। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की गव्हर्नर जनरल स्टॉटन जे होते तर यांना एड डी कॅम्प या पदावरती त्यांना बढती मिळाली, प्रमोशन मिळालं। 1819च्या संसदी ब्रिटनच्या संसदी चर्चेमध्ये या भीमा कोरेगाव लढाईचा उल्लेख करण्यात आला होता। त्याचबरोबर त्या उल्लेखामध्ये असं म्हटलं होतं की अखेरीस त्यांनी सन्मान्य माघार घेतली, शिवाय आपल्या पैकी जखमी झालेल्यांना सुद्धा परत आणले होते। 1820 मध्ये भीमा कोरेगाव गावावरून जात असताना लेफ्टनंट जनरल देलामीन यांनी काय केलं तर 60 फूट स्तंभाचे बांधकाम सुरू आहे हे सुद्धा आपल्या डायरीमध्ये नमूद करून ठेवलेलं होतं। सर्वात महत्वाचं आणि अजून एक आहे की 1818च्या लढाईनंतर जे महार रेजिमेंट जी होती किंवा महार बटालियनचे जे सैनिक होते तर त्यांनी फक्त एकाच युद्धामध्ये असा पराक्रम केला अजिबात नाही, तर त्यांनी काठियावाड 1826 ची लढाई आहे आणि दुसरी लढाई आहे मुलतान 1846। तर या लढाईमध्ये सुद्धा शौर्य आणि निष्ठा पणाला लावून इंग्रजांना हे युद्ध सुद्धा जिंकून दिलं होतं। 1857च्या उठावात सुद्धा महार रेजिमेंटने अतिशय उत्तम कामगिरी आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखवलेली होती। म्हणजेच काय आहे की 1857च्या उठावामध्ये गायी आणि डुकराची चरबी लावलेलं काडतूस हे जर सैनिकांना अगोदर सांगितलं असतं तर 1857 सारखा उठावच झालेला नसता। तशाच पद्धतीने भीमा कोरेगावचं महत्व आणि भीमा कोरेगावचा इतिहास या महाराष्ट्रातील आणि विशेषतः इतिहासकारांनी जर लिहिलं असतं, इथल्या इतिहासकारांना या महत्वाच्या टॉपिक वरती लिखाणच करू वाटलेलं नव्हतं, ती एक वेगळीच विशेष बाब होती। आजच्या या लेक्चरसाठी मी घेतलेला अट्टहास विशेष यातील एकही शब्द संदर्भाच्या बाहेरचा नाही आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना, कारण हा मुद्दा आणि हा विषय खूपच सेन्सिटिव्ह आहे, 2018 नंतर हा मुद्दा मात्र सेन्सिटिव्हच्या वरती गेलेला होता, म्हणून यातील प्रत्येक शब्द ना शब्द हा संदर्भासहित तुम्हाला दाखवलेला आहे। आणि यासाठी संदर्भ ग्रंथ जे वापरलेले होते तर या संदर्भ ग्रंथाची यादी तुम्हाला दाखवतो। 1885चं गॅझेटियर आहे विजय स्तंभामागील इतिहास, जॉन रिडिक यांचे एक बुक आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया अ क्रोनोलॉजी। त्यानंतर दुसरा आहे गॅझेटियर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेंसी, महार शौर्य और म्हैसूर का सलाम फॉरवर्ड प्रेस यांनी प्रसिद्ध केलेला आहे। त्यांनीच अजून एक प्रसिद्ध केलेला होतं की महारो और मांगो के हाथों पेशवाई का अंत फॉरवर्ड प्रेस, ठीक आहे। त्यानंतर दुसरा की रेजिनाल्ड जॉर्ज बर्टन 2018 मध्ये त्यांनी तर विलिंग्टन्स कॅम्पेन इन इंडिया नावाचं बुक पब्लिश केलं होतं। तिसरं महत्वाचं 8 नंबरचं आहे हेनरी टी प्रिन्सेप हिस्ट्री ऑफ द पॉलिटिकल अँड मिलिटरी ट्रान्झॅक्शन्स इन इंडिया हे पुस्तक। आता याच पुस्तकाला सर्वात महत्वाचा रिसोर्स किंवा सोर्स म्हणून पाहिलं जातं आजच्या घडीला जर भीमा कोरेगाव व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर। त्यानंतर सर्वात महत्वाचं भीमा कोरेगाव ते वडू बुद्रुक हे पुस्तक आहे भीमराव बनसोड यांचं। आणि सर्वात महत्वाचं कोरेगाव भीमा जयस्तंभ राजकारण जात आणि ब्रिटिश सत्तेची स्मृती, पुणे विद्यापीठ हिस्ट्री किंवा इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर मॅडम यांचा संदर्भ आहे। आणि सर्वात महत्वाचं मला मॅक्झिमम संदर्भ किंवा मॅक्झिमम सोर्सेस जे भेटले ते सुगवा प्रकाशन डॉक्टर विलास वाघ सरांचं। तर या सगळ्यांच्या संदर्भातून ह्या लेक्चरचा एवढा अट्टहास केलेला आहे। आय होप्स तुम्हाला भीमा कोरेगाव ह्या
संपूर्ण विजयस्तंभ आणि इतिहासाची माहिती देण्याचा मी तंतोतंत प्रयत्न केलेला आहे। मला माहिती आहे की यातून प्रश्न कमी परंतु माहितीचा खजिना म्हणून या लेक्चरकडे तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच तुम्हाला एक इतिहासामध्ये अनटोल्ड किंवा इतिहासामध्ये माहित नसणारी घटना ही तुम्हाला नक्कीच माहित होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1 जानेवारी 1927 मध्ये भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला नतमस्तक झाले, नमन केलं आणि त्याच ठिकाणी सभा घेतलेली होती। त्याच्यानंतर केवळ फक्त 3च महिन्यानंतर महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचं दहन केलं, जी मनुस्मृती असमानतेवरती आधारित होती। इथं राजाला राजा होण्याचा अधिकारही नव्हता आणि त्याचबरोबर माणसाला माणसासारखे अधिकार सुद्धा हे हजारो वर्षापासून त्याच मनुस्मृतीने काढून घेतले होते आणि म्हणूनच ह्या महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाष्य केलेलं होतं। त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की तुम्ही शूरवीरांची जमात आहात आणि जर तुम्हाला शूर आणि वीर हे जर बघायचं असेल आणि तुम्हाला जर शौर्य बघायचं असेल आपल्या वीरांचं तर जा आणि भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ बघा, जिथे इंग्रजांनी त्यांची स्मृती जतन करून ठेवलेली आहे त्या विजयस्तंभामध्ये। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3च महिन्याच्या अंतराने महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहादरम्यान केलेलं प्रसिद्ध स्टेटमेंट होतं। भीमा कोरेगाव विजयस्तंभाचा इतिहास हे लेक्चर घेत असताना मला वेगवेगळ्या विषयांचा आणि वेगवेगळ्या पुस्तकांचा संदर्भ घ्यावा लागला होता। ह्या पुस्तकांचा संदर्भ ज्यांचा घ्यावा लागला होता तर ह्या पुस्तकांची लिस्ट, ह्या पुस्तकांचे फोटो हे तुमच्या समोर मी फ्लॅश करतोय। नक्कीच तुम्हाला अवांतर वाचनाची जर आवड असेल, समजा अधिकारी झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला आवड निर्माण होईल तर त्यावेळी हे पुस्तक अवांतर वाचनाच्या खजिन्यामध्ये नक्की ऍड करून ठेवा। भीमा कोरेगाव या टॉपिक वरती अपेक्षित आयोगाकडूनचे प्रश्न कोणकोणते आहेत, ह्या प्रश्नांकडे जात असताना काही विशेष प्रश्न बनतात यामध्ये की भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, भीमा कोरेगाव ही लढाई कोणत्या वर्षी झालेली होती, भीमा कोरेगाव ही लढाई कोणत्या 2 सत्तांमध्ये झालेली होती, भीमा कोरेगाव ही लढाई दरम्यान पुण्याचे पेशवा कोण होते, तिसरे मराठा युद्ध हे खालीलपैकी कोणत्या 2 सत्तांमध्ये झालेलं होतं, कोणत्या वर्षी झालेलं होतं। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव या ठिकाणाला कोणत्या वर्षी भेट दिलेली होती किंवा त्यांच्याबद्दलचं स्टेटमेंट, एवढ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला किंवा नेतृत्व कोणी केलेलं होतं, एवढ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला भीमा कोरेगाव या टॉपिक वरती सातत्याने विचारले जाऊ शकतात। ज्यांना इतिहास माहित नसतो ते इतिहास निर्माण करू शकत नाहीत। अपेक्षा करतो की भीमा कोरेगाव विजयस्तंभाचा इतिहास हे लेक्चर तुम्हाला सविस्तर अगदी माहितीचा खजिना असल्यासारखं तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेलं आहे। अपेक्षा करतो हे चांगल्या पद्धतीने समजलं असेल। इतिहासामध्ये या टॉपिक वरती प्रश्न किती येतात यापेक्षा की एक इतिहास आहे जो आपल्यापर्यंत पोहोचला आणि तो माहिती करून घेणं हे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे। अपेक्षा करतो तुम्हाला हे लेक्चर नक्कीच आवडलं असेल। या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही तुमच्या ग्रुपला आणि मित्रांना शेअर करायला नक्की विसरू नका। थँक्यू सो मच, धन्यवाद।